या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी कार्यक्रम म्हटल्यानंतर गावातून उपस्थित असणारे या मी स्वतः साहेबांचा अनुभवलेला आहे। मी माझी 2 कामं साहेबांसोबत येऊन गेल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी साहेबांनी त्या कामाचा निस्तारा केला आणि माझं काम त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावलं। स्वागत करतो, आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान करतो। आणि हा जो कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा या ठिकाणी निपटारा केला जाणार आहे त्याचा थोडक्यामध्ये या ठिकाणी मी उल्लेख करतोय। प्रास्ताविकामध्ये सन्माननीय मंडलाधिकारी मेत्री साहेब या ठिकाणी त्यांचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतात। अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते, त्यामध्ये आपला विक्रम दादा हेही उपस्थित राहणार होते। प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी घाटणेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीमती गौरी सावंत, सचिनजी डोंगरे साहेब,
आपण या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार होते. मान्य डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या कार्यक्रमाअंतर्गत ते काम या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करणे, नंतर भूसंपादन केलेल्या व अकृषक जमिनीची कमी जास्तची पत्रके आहेत तर ती पत्रके तयार करणे आणि गाव दप्तरी त्यांचा अंमल घेणे हेही काम या ठिकाणी केलं जाणार आहे. नंतर कलम 155 अंतर्गत 7/12चे जे अभिलेखी दुरुस्ती आहे तर ते अभिलेखी दुरुस्ती करणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, नंतर ॲग्रीस्टॉक PM किसान तक्रार निवारण केंद्र तयार करणे, निवारण करणे, नंतर पोट ठरावाखाली असणारे जे क्षेत्र आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये पडीक जमीन लोकांनी वैयक्तिकाने आणलेली आहे आणि त्याचंही या ठिकाणी वैयक्तिकाने आणण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. घरकुलाकरिता जे शासकीय पट्टे आहेत तर त्याचं वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभार्थी लाभ देणे, त्याचप्रमाणे अकृषक जमिनी सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि भोगवट वर्ग जमीन जे आहेत 2 तर त्यांचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, आरोग्य तपासणी करणे आणि लक्ष्मीमुखी योजना अर्ज स्वीकारणे या सर्व कामाचा या ठिकाणी निस्तारा केला जाणार आहे. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला तर या प्रकारची कामं या ठिकाणी केली जाणार आहेत. तर आज दिवसभरामध्ये 5 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करून जाणार आहे. परंतु हा जो कार्यक्रम आहे तर दिवसभर चालणार आहे. मग या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रास्ताविक करण्यासाठी या मंडळाचे मंडळ अधिकारी सन्माननीय नेते साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करा. आज महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज कार्य सन्मानासाठी क्रमांक 1 आपल्या लोणी व्यंकनाथ मंडळामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब तथा तालुका दंडाधिकारी हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांचं सर्वप्रथम मी महसूल विभागाच्या मंडळातर्फे त्याचप्रमाणे उपस्थितांतर्फे त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या या अभियानासाठी आपण आज कार्यक्रम घेत असताना लोणी व्यंकनाथ गावच्या सरपंच नाटा मॅडम, त्याचप्रमाणे उपसरपंच पवार मॅडम, बारगावचे हिरवे सरपंच, त्याचप्रमाणे चेअरमन साहेब, इतर सर्व पदाधिकारी, संघटनांचे अधिकारी, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि मनीषा पदाधिकारी, त्याचबरोबर लोणी व्यंकनाथ मंडळाचे मंडळाधिकारी कदम मॅडम त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केल्याप्रमाणे मंडळातील विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी आपापल्या योजनांच्या बाबतीत माहिती देण्यासाठी, त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी उपस्थित झाला. त्याबद्दल सर्वांचं स्वागत. सर्व ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्राम महसूल अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. सर्व ग्रामस्थांचं स्वागत करतो आणि थोडक्यात प्रास्ताविक करतो की महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व शासनाच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासनामध्ये लोकाभिमुख कार्यक्रम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील मंडळात स्तरावर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शासनाचा उद्देश असा आहे की प्रत्येक महसूल विभागाबरोबरच प्रत्येक विभागाकडनं ज्या ज्या योजना आहेत ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या. शिबिर म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सर्व विभागांचे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी येतील, गावगावचे अधिकारी, पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि त्या योजना कशा राबवायच्या किंवा या योजनांचा लाभ कुणाला मिळेल त्याच्या नॉर्म्स काय असतील त्या सर्वसामान्यांना समजून सांगणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असेल. त्यामुळे महसूल मंत्री साहेब यांनी जे काही राजस्व अभियान शिबिर तसे अभियान दरच वर्षी होतात, परंतु या अभियानाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन आणखीनच त्याची उच्चता वाढवली आहे
आणि या कार्यक्रमासाठी तहसीलदार साहेब उपस्थित होऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या ज्या काही 17 प्रकारच्या योजना आहेत यावर या ठिकाणी उभारणी होईल आणि आपल्या शंका समाधान केलं जाईल. त्याचबरोबर लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. एवढं बोलून मी थांबतो. आणि गावच्या वतीनं सन्माननीय खांडागळे साहेब आपल्याला विनंती की आपण उपस्थित राहा. उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधूंनी भगिनींनो, माझ्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जन्म समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मंडळ विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एक संयमी शांत स्वभावाचे आहे आणि एक कर्तव्य अधिकारी आपल्या श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे तहसील अधिकारी सन्माननीय डोंगरे साहेब, या गावच्या सरपंच सन्माननीय मनीषाताई नाटा, उपसरपंच सन्माननीय चित्राताई वाघ, शेजारच्या गावचे सरपंच सन्माननीय मौली हिरवे, या गावचे तंटामुक्तीचे अधिकारी सन्माननीय ज्ञानदेव मगर, आधी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन सन्माननीय भगवानजी गोरखे, सन्माननीय ग्रामपंचायतचे आमचे विद्यमान सदस्य आणि मंडळ भाजप अधिकारी सन्माननीय अजितरावजी काकडे, गावचे पोलीस पाटील सन्माननीय मनीष पाटील जगताप, या सर्व मान्यवरांच्या उपस्थित ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मी प्रथमतः गावच्या वतीनं आलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं गावच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे उद्दिष्ट वैशिष्ट्य सन्माननीय मेटर साहेबांनी आपल्यासमोर मांडलेलेच आहे. खरोखरच अगदी शासनाचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमासारखा अगदी स्तुत्य कार्यक्रम काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकारी लोकभिमुक्त कार्यक्रम गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील मंडळांच्या स्तरावरती या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या पत्रिकेवरती जसं सांगितलं त्या पद्धतीने साहेब खरोखरच आज या आमच्या शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी आहेत. काही बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. ते काही गरीब जनता आहे त्या ठिकाणी जाऊन वारंवार हेलपाटे मारून होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही हा तत्परतेने घेतलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख या ठिकाणी आले, जलसंपदा विभागाचे विभाग प्रमुख आहेत, समाज कल्याण विभागाचे प्रमुख आहेत, भूमी अभिलेख आणि आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्या काही सर्वसामान्य माणसांच्या, काही अपूर्ण विद्यार्थी आहेत, या सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या त्वरित सुटण्यासाठी हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखरच साहेब अगदी थोड्या पैशामध्ये असणारा हा कार्यक्रम लोकांना माहीत नसतो. तुम्ही तिथून समजून सांगणार आहे. ज्या ठिकाणी ज्या दाखल्याची शासकीय 35 रुपये असते त्या ठिकाणी 100-200 रुपये घेतल्या जातात, त्याला अल्पाटे मारावे लागतात. अशा या विद्यार्थ्यांचे, या सर्वांचे या ठिकाणी निराकरण केलेलं आहे, केलं जाणार आहे. ज्यांच्या वर्ग 2च्या जमीन आहेत त्या वर्ग 1 कशा करायच्या त्याच्या सूचना तुम्ही करणार आहात. ज्यांच्या काही फेरफारमध्ये बदल आहेत, काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते तुम्ही सूचना करा. त्याचे मार्गदर्शन करून ते निकाली काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेब करणार आहेत. खरोखरच हा कार्यक्रम स्तुत्य आहे. आपल्याला तहसीलदार सुद्धा खरोखरच अगदी हिरलेले काम करतात. आता शेळके सरांनी सांगितलं जसं शेळके सर तुम्ही तुमचं काम घेऊन गेला, तसं आम्ही आमच्या गावाचं काम घेऊन गेलो तर कधी 1 मिनिट 1 सेकंद लागून दिला नाही. तत्परतेने आमच्या गावाचं काम मार्ग लावण्याचं काम या साहेबांनी केलेलं आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आपण ह्या कार्यक्रमाचं आमच्या समोर बसलेल्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही सन्मानित करणार आहात, सल्ले देणार आहात. म्हणून पुन्हा एकदा तुम्ही आलात, या कार्यक्रमाचे नियोजन केलं, आमच्या गावामध्ये आलात. पुन्हा एकदा आमच्या गावच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि माझी भविष्यात संपूर्ण जय हिंद जय महाराज. हे पाहिल्यानंतर या ठिकाणी उपस्थितांच्यामधून या गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव हे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करते.
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर नाव मोठं शिबिर. त्या शिबिराचे अध्यक्ष तालुक्याचे तहसीलदार साहेब, उपस्थित मंचकावरील सर्व गावचे अधिकारी पदाधिकारी. सर एखाद्या वेळेस माझी एकत्र या शिबिरामध्ये बसणारी नसत. येथूनच 3 किलोमीटर अंतरावरती महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ आहे. कमीत कमी खंडकरी आणि महामंडळाची मिळून 1600-1650 एकर त्या ठिकाणी जमीन आहे. या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बंधारा पाचपुते यांनी 2008 साली ती जमीन सर्व खंडांनी घेतली होती. त्या दिवशी आम्ही 30 ते 30 खंडकऱ्यांनी असं ठरवलं आपल्या जमिनीचा आपण ताबा घ्यायचा. म्हणजे 2008ला आमच्यावरती पहिली अतिक्रमणाची केस लावली. दिल्ली सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला 2010ला. ज्या खंडकऱ्याची जमीन जशी घेतली तशी त्याला परत करा. आम्ही जमीन वाटप करत असताना 1 ते 30 खंडकऱ्यांपैकी 1 ते 28 खंडकऱ्यांना जशीच्या तशी दिली. आणि आम्ही अपंग असताना त्या लबडे कुटुंबियांना एकही पुरुष करता पुरुष शाळेत नसताना लबडे कुटुंबाची 6 एकर आमची 9 एकर आम्हाला तरी पाचशे मिळेल शिव्याला. परत ती केस झाली आमच्यावर 2010ला. परत अतिक्रमण केलं, परत केस केली 2020ला. आता 2026 चाललंय राव साहेब. मी महसूलमध्ये 25 वर्ष काम केलं आपल्या. 2010 पासून मग तुम्ही आज अखेर कोर्टाने तारखेला जातोय. मग आमची असून जर आम्ही अतिक्रमण करतो आम्ही त्याच्या एखाद्या गोरगरीब जर शासनाने जमिनी अतिक्रमण केलं त्याला किती त्रास आहे. मला तर फाशी देते नाही का तेवढेच. बरं, ज्या माणसाने आमच्यावरती केस केली रामचंद्र मारुती हजारे, मुक्काम पोस्ट माळशिरस, तालुका सोलापूर, जिल्हा करमाळा काय असेल ती, कोर्टाला सर सांगितलं साहेब म्हणजे ते दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ते एक्सपायर झाले. कोर्टाला तुम्ही दाखला जाऊ म्हणजे फिर्याद त्यांनी करायची, दाखला आम्ही आणायचा. बघा एवढी का माझं म्हणणं असं आहे राव जे आमची 3 गोरा खंडकऱ्याची लबडी आणि आम्ही जागा होती आणि त्यांची 6 एकर आमची 3 एकर तिथे राहिली. आता तुम्ही तिथं घेणार असाल तिथं 4 महिने सुद्धा आम्हाला हेकाच्या तारखामध्ये होती. म्हणजे सांगताना आपण समाजाला एका बाजूने कसं बोलणंच पडवतो आणि दुसऱ्या बाजूला कसा त्रास देतो. ह्या जमीन वाटताना व्यवसाय तुम्ही आता नवीन आले तिथं मी आर्थिक व्यवहार सांगणार नाही. किती मोठ्या कर्ज उद्या जमिनी वाटेल त्याची आपण त्याला घेताना सुद्धा त्यावर पैसे म्हणजे विकत घेण्यासाठी झाले ना. आणि त्याला घटनेचा जबाबदार मी स्वतः मी 2दा पैसे दिले जे खंडकऱ्यांनी आम्ही प्रतिनिधी निवडले त्यांच्या मार्फत तर त्यांनीच आम्हाला भरला. मग तुमच्या अधिकाऱ्यांना काय सांगायची गरज नाही कसं करावं लागतं ती. तर माझे हात जोडून विनंती मी आपण काय साहेब पुणे तारखेला दर महिन्याच्या तारखेला नोकरीवरून तर माझ्या मी खंडकऱ्यांची 3 एकर मला कुठं तुम्हाला नाही तिथं द्या. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व फॅकल्टीच्या बंधू आणि भगिनींनो, आपण आज येथे महसूल विभागातर्फे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आभार मानते आणि धन्यवाद देते. जय शिवराज, जय जिजाऊ. धन्यवाद ताई. आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केला. 2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त केला. शिबिर आयोजित केलेले त्या शिबिराच्या निमित्तानं आपल्या गावात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब, डोंगरे साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांना काही अडचण आल्यामुळे ती येऊ शकली नाही. आणि आपल्या गावात सर्वच अधिकारी बंधू भगिनी सर्वांचं स्वागत, आभार. आज मी थोडं 2-3 विषय मांडणार आहे. आपल्या या पणा रोडचे चिंबळा रोड शिवरस्ता साहेब मागल्या 2 महिन्यापूर्वी मोजणी झाली. ती अर्धीच मोजणी झाली. या मोजणीचं काम पूर्ण करून आम्हाला तो रस्ता करण्याची तुम्ही ताकद दिली पाहिजे. तो रस्ता आमचा होणं गरजेचं आहे. त्या रस्त्यावर फार वाहतूक आणि रहदारी. दुसरा विषय असा आहे साहेब, काही शेतकरी तातडीची मोजणी आणतात, तातडीने पैसे भरतात आणि आपले कर्मचारी जर समजा उशीर आले तर तिथं काही शेतकरी एखादा त्याने अडथळा मारला की आपल्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या सह्या घ्यायच्या आणि त्या शेतकऱ्याला अडचणीत आणायचं आणि अडचणीत आल्यानंतर त्यांना परत मोजणी करायला लावायचे, परत पैसे भरायला लावायचे. हे काही प्रकार होतात ना, ते प्रकार तुम्ही काळजीपूर्वक तातडीने अंमलात आणावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी आमची इच्छा आहे. कारण काय होतं
तिथे एखादा शेतकरी आडवा लागला की त्यांनी म्हणायची सह्या करा आणि ती सह्या शेतकरी आज्ञा नसतात ती काही पटापटापटा सह्या करतात आणि ते निघून जातात सह्या घेतल्या की त्यांना वाटतं ही मोजणी झाली असं ही करून ती लोक निघून जातात आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही याची तुम्ही काळजी घ्या. दुसरं असं आहे की बाबा तुम्ही शेत रस्ते पानंद रस्ते जिजे रस्ते बांधायचे रस्ते जातात की जे लोकांचा वाद होतो आणि कोणीतरी एखादा माणूस आडवा लागतो आणि त्याला एखादा पुढारी साथ करतो याचं तुम्ही न ऐकता त्याला विचारून बोलून घेऊन त्याचे काय इच्छा आहे त्याचे काय काम आहे त्याचे कशामुळे तो अडवतो का मुद्दा मागवतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही एक मला वाटतं. कारण प्रशासन काय का असेल तरच शेतकरी शेतकऱ्यांना देणार आहे. आज आपला कॅनलचं पाणी येतं चाऱ्यांचं क्षेत्र आकवर केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं आणि तो शेतकरी तिथून रस्ता होऊन देत नाही म्हणजे पाणी बी पुरतं येत नाही. अशा शेतकऱ्यांना पाण्या बाबतीत आणि रस्त्या बाबतीत तुम्ही कडक निर्णय ठेवा असं मला वाटतं. दुसरा विषय असा आहे की एक चिंबळा हंगेवाडी गटात एक साहेब असे एक 10 ते 12 खालेदार त्यांचं क्षेत्र चिंबळ्याचे पण 7-12 हंगेवाडीत निघतो आणि त्यांचं काही क्षेत्र हंगेवाडीत आणि चिंबळ्यात असं आहे किंवा क्षेत्र चिंबळ्यातच पण उत्तर हंगेवाडीत निघतो कारण ते 10 ते 12 शेतकरी. दुसरा असा विषय आपण एका गटात 5 ते 6 वाजतो किंवा एका गटात काही शेजारी असतात. तो शेजारी काय करतो समजा आता एखाद्याला काही विकास करायचा असतो एखाद्या जवळच्या शेजार असतो किंवा कोणाचं काय असतं त्याला काहीतरी येणे करायचं असतं आणि तो गट टका करून देत नाही. तो एखादा शेतकरी त्याच्यातला होऊन देत नाही किंवा त्याच्या स्टेजकडे तुम्ही ते गट करू शकत नाही हे असं का टका होतं आणि त्या शेतकऱ्याला अडचण असते किंवा एखादा शेतकरी व ती क्षेत्र घेतो त्या शेतकऱ्याचं तो गट तुटावा त्याला तुम्ही काहीतरी मार्ग काढावा अशी माझी इच्छा आहे. तो गट जर तुटला नाही तर त्या शेतकऱ्याला तिथे काहीच करता येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची हीच अडचण आहे. दुसरा एक विषय असा आहे काही शेतकऱ्यांनी खरेदी खत केलेले खरेदी खत होऊन त्याची नोंद होऊन 7-12 तयार झालेला आहे आणि 7-12 तयार होऊन तुमची ज्यावेळेस ऑनलाईन झाली त्यावेळेस त्याची ते क्षेत्रच त्याच्यातून गायब आणि खरेदी खते नोंदी याचा एक तुम्ही उल्लेख करावा आणि त्या नोंद जर खरेदी खत पाहून त्याची नोंद त्या 7-12 बोलवून घ्यावा अशी एक माझी इच्छा आहे. आणि चारीच्या पाण्याचा एक विषय आहे साहेब. चारीच्या पाण्याचं शेत जी ॲक्वार तुम्ही केलेलं आहे त्या शेत जमिनीत तिथून रस्ता आणि चारी काढून द्यावा. आता आम्ही चेअरमन बसलेले चेअरमन तुम्ही विषय थोडा मांडला पाहिजे तर तुम्ही तिकडेच नुसते बोलणारे जिथे विषय मांडा तिथे विषय मांडा. या चारीचे कामाचे रस्ता हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एवढंच बोलतो आणि साहेब तुम्ही गावात आला तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या ज्या व्याधी ज्या समजून घेतात असं मला वाटतं आणि याच्यावर कारवाई तुम्ही जरूर करावा आणि प्रशासन तुम्ही जर टाईट ठेवलं तर कुठलाही शेतकरी कोणाला काही बोगस आडवा येणार नाही आणि आडवा जर आला तर त्याची गै करू नका आणि कोणत्या पुढाऱ्याने त्याला साथ करू नये अशी माझी इच्छा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान केले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या श्रीगोंदा तालुका ते तहसीलदार त्याप्रमाणे आपल्या गावातील सरपंच मनीषताई नाटा उपसरपंच चित्राताई पवार धाकड संघमुक्तीचे अध्यक्ष निर्मलाजी मगर या गावचे पोलीस पाटील जगताप पाटील संघमुक्तीचे सदस्य खंडागळे ग्रामपंचायत सदस्य काकडे सर्व पदाधिकारी आणि या गावातील सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी भाऊसाहेब आणि सर्व त्यांचा स्टाफ आणि सर्व गावातील इतर कार्यकर्ते काहींचे
काही प्रश्न असतील ते मांडण्यासाठी इथं आलेले आहेत. काय का होईना या गावामध्ये साहेब तुम्ही हे अभियान ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न केला आणि आमचे तलाठी भाऊसाहेब आणि सर्कल भाऊसाहेब यांचे चांगल्या पद्धतीने आमच्या गावामध्ये काम असतं. दोघं बी प्रामाणिकपणाने त्यांना जोडीदार बी आमचा प्रकाश जाधव कसलीच अडचण आमच्या गोरगरिबांना कुणालाच कसल्याच कागदाची अडचण येत नाही आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने काम चालतं. माझं असं एक वैयक्तिक म्हणणं आहे साहेब, तुम्ही हजर झाल्यापासून आमच्या गावातील एक प्रश्न आहे. तो प्रश्न तुम्ही इथं आल्यापासून त्या कागदाला सुरुवात झाली आणि तो कागद तुमच्यापर्यंत सुरुवातीपासून तो कागद तुम्हाला माहीत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या कागदाचा निर्णय तुमच्याच हाताने व्हावा अशी माझी इच्छा आहे. जे आमच्या स्मशानभूमीची जागा आहे ते त्या स्मशानभूमीच्या जागेबद्दल आपण तुम्हाला सर्व कागदपत्र ग्रामपंचायतीने दिलेले आहेत, सर्व संघटनेने दिले आहेत, सर्वांनी दिलेले आहेत. परंतु आम्हाला त्याच्यावर काही करता येत नाही. तो निधी काही आमदारांनी आम्हाला त्याच्यावर निधी टाकलेला आहे, परंतु तुमचा निर्णय घेतल्याशिवाय आम्हाला त्या जागेवर काही करता येत नाही. माझी तुम्हाला कळकळीची हातोडून विनंती आहे की तो निर्णय तुमच्याच हाताने लागावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण तुम्हाला सुरुवातीपासून तो कागद तुमच्याकडे आलेला आहे. या गावाचं काय महत्व आहे माहीत आहे, हे तुम्हाला सगळं माहीत आहे. म्हणून मी तुमच्या पुढं आज योगायोगाने तो योग आलाय आणि योगायोगाने तुमच्या पुढे जो प्रश्न मांडतोय तर त्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावा. दुसरा प्रश्न असा आहे की या तालुक्याला 3 वेळा निवडून आले आणि एकदा कॅबिनेट समाज कल्याण मंत्री झाले आणि त्या मंत्र्याने या तालुक्यामध्ये बरंच काही गोरगरीब दलितांना मागासवर्गीयांना क्षेत्र वाटलेलं आहे. एक कार्यकर्त्याला 93 95 असं क्षेत्र वाटलेलं आहे आणि त्याचं फक्त दोरीने वाटप करून टाकलेलं आहे. त्याचं असं मोजणी करून वाटप झालेलं नाही. तेव्हा आम्ही सगळेजण मिळून या दोन्ही गावातील 22 लोक आहेत सगळे महाराष्ट्रांनी आमच्यावर ते माजी मंत्र्यांनी उपकार केलेले आहेत आणि आज आम्ही स्वतःच्या पायावर या जागेमध्ये कसं का होईना काही का होईना धान्य पिकवतो आणि तिथं तो कष्ट करून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभे आहे. ते सुद्धा आम्ही सगळ्यात मिळून तो मोजणीचा अर्ज तुम्हाला देणार आहे. त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे. दुसरं की सगळ्यात कुपनाची फार अडचण आहे. कुपन याच्यासाठी जसं असं असं शरीर बनलं तसं एक सेपरेट कुपनासाठी आपण प्रत्येक माणसाने काही ना काही अडचण कुपनामध्ये असते आणि प्रत्येकाला कुपनाचं झेरॉक्स असल्याशिवाय पुढं काहीच करता येत नाही. म्हणून ते कुपनाचं सुद्धा असं एकदा तलाठी भाऊसाहेब सर्कल भाऊसाहेब यांना सांगून एकदा छोटंसं का होईना ग्रामपंचायतमध्ये का ऑफिसमध्ये शिबिर भरून तो सर्वांच्या कुपनाचा प्रश्न एक मिटवावा. दुसरा असा तिसरा चौथा असा आहे की दारिद्र्य रेषेच्या कारणाचं की 2-3 वेळा नाव आल्याच्या नंतर ते काही मुंबईला जावं लागतं वाटतं आधार कार्ड. त्या आधार कार्डाबाबतीत एक काहीला माहीत नसतं आणि ते आधार कार्ड कसं करायचं काय करायचं ह्याच्या संदर्भात एक जास्त तुम्ही थोडंसं तलाठी भाऊसाहेब यांना माहिती देऊन व आपल्याला काय करावं लागेल याच्या संदर्भात थोडंसं लक्ष द्यावं. कार्यक्रमाला उशीर झालाय, ऊन झाले आणि जास्त वेळ प्रत्येकाने घेण्यापेक्षा मला जे महत्त्वाचे 4 प्रश्न मांडायचे होते ते तुमच्या पुढं मांडले आणि काही कार्यकर्त्यांनी जे वैयक्तिक काही जे प्रश्न असतील त्यांनी सुद्धा येऊन इथं मांडावं. तलाठी सर्कल भाऊसाहेबांना यांना द्यावं. जास्त न बोलता या कार्यक्रमाला आम्हाला आमचा सत्कार केला. मी सुद्धा साहेब वेटबिगर कमिटीवर आहे आणि महिना 2 महिन्यातून माझी वेटबिगर कमिटी
नाईट नर्सिंग आपले कलेक्टर डेप्युटी कलेक्टर मिटिंग घेतात. या तालुक्यामध्ये ऊस तोडणीवाले बारकाई कामगार आणि वीटभट्टीवर जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्याकडून सुद्धा खर्च घेतलं जातं. या संदर्भात आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की तुम्ही तुझं विजिट घ्या आणि तुम्ही करा. परंतु आम्ही जातो हे करतो, परंतु कसं बाकीचा बी इतर समाज बारीक बारीक लोक आणून हे सगळं करतात. त्याच्याकडे आम्ही थोडंसं लक्ष देऊन इथपर्यंत काय पूर्तता करायची मी करतो. जास्त न बोलता आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला आणि 2 शब्द मांडण्याचा आम्हाला अधिकार दिला. त्याबद्दल सर्व महसूल विभागाचे आभार मानून मी माझे 2 शब्द. व्यासपीठावर आजच्या या शिबिराचे अध्यक्ष असणारे सचिनजी डोंगरे साहेब तहसीलदार म्हणून उपस्थित राहिले, त्यांचंही मी गावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. गावच्या लोकनियुक्त सरपंच मनीषाताई नाहटा याही उपस्थित राहिले, त्यांचंही सहर्ष स्वागत. सगळी महसूलची टीम उपस्थित राहिली, त्यांचंही गावच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि आज या शिबिराच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित राहिला. पाहिजे तेवढी संख्या नाही आहे लोकांची, हरकत नाही. आता सरकारने कार्यक्रम ठेवला आहे, लोकांना वेळ लागणार आहे साहेब. आता हे समजायला तुला हे कार्यक्रम लोकांसाठी नाही. लोकांना वाटतं महसूलचा काहीतरी कार्यक्रम आहे, आपण कशाला जायचं. ज्यांना माहिती आहे, ज्या लोकांना याबद्दल आधी समजलं ते लोक हजर राहिले, त्यामुळे त्या लोकांच्या समस्या लोक मांडणारच आहेत. आता सध्या साहेब ज्या मंडळातला आपण कार्यक्रम घेतला आहे त्या मंडळात नवीन MIDC येते, नवीन एक MIDC येते. त्या MIDCची आता भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन आता त्याचे प्लॉटिंग सेलला चालू झालेले आहे आणि त्यासाठी एक नवीन रस्ता संपादित होतोय आणि त्या संपादित होणाऱ्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी चाललेल्या आहेत. त्याची मोजणी होऊन हद्दकायम प्रक्रिया पूर्ण झाली. खूप साऱ्या लोकांना त्याचे प्रॉब्लेम आलेले आहेत. आता सध्या मोजणी झाली पण एक गट 10 एकराचे 15 एकराचे आहे. आता जो रस्त्याच्याकडे शेतकरी वहिवाट जमीन त्याची जमीन जाणार आहे आणि नोटीस मात्र सगळ्या लोकांना आलेली त्या गटातल्या. ही महसूलची प्रक्रिया आहे, ती सुलभ होण्यासाठी आपल्याला पोटहिस्सा मोजणी ही प्रक्रिया एकदम फास्ट करावं लागणार आहे. पोटहिस्सासाठी पण सरकार प्रयत्नशील आहे. आता 200 रुपयामध्ये पोटहिस्सा जाहीर केला आहे महसूल मंत्र्यांनी. या संदर्भात आपण लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना मोजणी करून त्यांची पोटहिस्से करून देण्यास मदत करावी. आणि प्रामुख्याने तुम्ही मावळमध्ये काम केलेलं आहे साहेब, पुणे जिल्ह्यात काम केलेलं आहे. तुमच्या कामाची पद्धत मी पाहिलेली आहे, मी भरपूर अधिकारी पाहिले. आपण नशीबवान आहोत, आपल्याला जसे कार्यशील आमदार आहेत तसे तहसीलदार भेटलेले. मी तुम्हाला माझा एक छोटा अनुभव सांगतो. माझी शेती महामंडळाची जमीन होती, वर्ग 2 ची वर्ग 1 प्रक्रिया करायची होती. मी 3 महिने साहेब जवळजवळ 1.5 वर्ष त्याचा GR निघाला वर्ग 1चा. आम्ही महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लोकांना पैसे न भरता वर्ग 1 करून जमिनी शेती महामंडळाच्या याच्यासाठी मी हायकोर्टात पिटिशन दाखल केलं होतं. पण सरकारने ते पाहून सरकारने त्याच्याबद्दल एक निर्णय केला आणि तो निर्णय आपल्याकडे आल्यानंतर तुमच्या आधी तहसीलदार मॅडम होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच कार्य केलं नाही, पण ऑर्डर केली नाही. त्याच्यानंतर मुगदूर साहेब होते. साहेब मुगदूर साहेबांच्या काळात एवढा पाठपुरावा केला त्या गोष्टीचा, पण मुगदूर साहेब होते प्रशिक्षणार्थी. त्यांच्या तो प्रक्रियेची गोष्टच नव्हती. साहेब म्हणायचे मला वरिष्ठांची माहिती घेऊ द्या. त्यांनी चिंचकर साहेबांची मिटिंग लावली पण त्यांच्या ते काम झालं नाही. पण बघा, माणूस एकदा काम करायचं ठरवलं की तो माणूस काम करतो. तहसीलदार साहेबांना मी असा काय विषय सांगितला, ते बदलून आल्यानंतर पहिल्याच जनता दरबारात साहेबांनी सांगितलं आपण याच्यात काम करू आणि लोकांना न्याय देण्याचं काम करू. आमदार साहेब उपस्थित होते. मी सांगतो तुम्हाला 3 दिवसामध्ये त्यांनी ऑर्डर काढली. जेवढ्या लोकांच्या आपला फायदे गेल्या तेवढ्या लोकांचे वर्ग म्हणजे रूपांतरित झालेले आहे. तलाठी भाऊसाहेब आपल्याला एकदम चांगले मिळाले, त्यांनी रावलेला काम केलेले. सर्कल भाऊसाहेब कसलीही कामं प्रलंबित नाही राहिले, त्याबद्दल आम्ही समाधानी. अधिकारी चांगले असले की काम होतं, हे माझ्या सांगण्याचा उद्देश आहे. आणि तुम्ही चांगले अधिकारी आम्हाला भेटल्यात. आता आमचं गाव नवीन डेव्हलप होणार आहे आणि ते नवीन डेव्हलप होताना अजून तुमची मदत लागणार आहे आम्हाला. आहे मंडल अधिकारी तलाठी आम्हाला कंटिन्यू ठेवा आणि आमच्या लोकांना याची मदत होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहत आहे. आणि तुमचं कामाची पद्धत चांगली आहे. पोटीच्या संदर्भात आता मग आपण विषय मांडला, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे साहेब तो. त्यामध्ये हेरिंग कशा घ्यायच्या तुम्हाला पुणे जिल्ह्याची पद्धत माहिती आहे. मोजणीला प्रोटेक्शन कसं घ्यायचं या संदर्भात लोकांना तुम्ही समजावून सांगा, मार्गदर्शन करा आणि लोकांना यात न्याय मिळेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा अशी मी आशा व्यक्त करतो. आता सध्या मोबदला प्रक्रिया आहे साहेब. आता यानंतर रस्ता संपत्ती झाल्यानंतर मोबदला येणार आहे, त्याचं वाटप पण प्रांतसाहेबांकडे असेल. जर या लोकांची व्यवस्थित मिळाली नाही तर हे गरीब लोक जमीन जाऊन पैशापासून वंचित राहणार आहे. त्याच्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे पोटहिस्सा किंवा त्यांची वहिवाट सिद्ध करणे.
त्या लोकांना आम्ही मार्गदर्शन करतोय. आदरणीय विक्रमदादांच्या माध्यमातून आम्ही MIDC मध्ये काम करतोय साहेब. पाठपुरावा असतो आमचा. तुम्हाला सांगतो, एकाही माणसाने आतापर्यंत तक्रार दाखल नाही केली. ते फक्त ज्यांना विश्वास आहे की गावाचं कुठेतरी भलं होणार आहे आणि त्याबरोबरच त्या लोकांना पण न्याय मिळावा, त्या लोकांना मोबदला मिळण्यासाठी अडचण नाही यावी यासाठी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणून तुम्ही काम करावं असं मी आशा व्यक्त करतो. आता ह्यामध्ये शेती मामलाचे वर्ग 2 चे वर्ग 1 ची प्रक्रिया तुम्ही चालू आहे. आता जे लोक राहिलेच आहे त्यानुसार तुम्ही असं जसं शिबिर घेतलंय असंच एक शिबिर घेऊन राज्यपालांच्या निर्देशानुसार एकाच फेरमध्ये राहिलेल्या जमिनी सगळ्या वर्ग 1 करायला अशी माझी विनंती आहे. आणि आमच्या गावामध्ये साहेब थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला त्याचं कारण सांगतो की लोक कोणी कोणाचं लवकर ऐकायला तयार होत नाही. आता तुम्हाला सांगतो, आमच्या गावठाण दिवस रस्त्याचा प्रश्न येत आहे. आपल्याकडे तो आता हे अर्ज केलेला आहे सदर लोकांनी. बोनगी आहे, तिथं आलेले मडके आहेत, खामकर आहे साहेब. गुलचंदा काळे आमच्या गावातला एक व्यक्ती होता, तो मयत झाला. मयत झाल्यानंतर त्यांनी आणून त्या रस्त्यावर त्याचा अंत्यविधी केला. सरकारी रस्ता खान साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी दिलेला रस्ता त्यांनी अंत्यविधी करून बंद केला. इतका गंभीर प्रश्न आहे साहेब, त्यांना आज जाण्यासाठी घरातून बाहेर निघण्यासाठी रस्ता नाही. त्याच्यावर तुम्ही कठोर कायदेशीर कारवाई करा. आमदार साहेब तुम्हाला कठोर कारवाई करायला सांगत नाही. त्यांना वाटतं इकडे मीटर त्या हिशोबाने त्यांचे प्रयत्न असतात. पण तुम्ही आज दंडाधिकारी साहेब, तुम्हाला जिथं चुकीचं वाटलं ना तिथं तुम्ही गुन्हे दाखल करा. पण समाजात लोकांना न्याय मिळेल ह्याच्यावर हे फार महत्वाचं आहे. कारण न्याय नाही मिळाला तर त्या लोकांना काय त्रास होतो मी माझं स्वतः पाहतोय. मी त्या 4 नंबर वार्डाचा सदस्य आहे. त्या लोकांची काय परिस्थिती आज येऊन बसले ते आता कसं असतं, मी बोलतोय म्हणून मला नाही कळते असं साहेब नाही, माझ्यापेक्षा जास्त या लोकांना कळत असतं. फक्त त्यांना बोलता येत नाही कारण ते ह्या प्रक्रियेत यायला शिकतात, त्याच्यापासून लांब राहतात. आणि आम्ही ग्रामपंचायतीचा तसा ठराव आपल्याला दिलेला आहे. तुम्ही त्याची तळपाणी करून लवकरात लवकर त्याच्या गुन्हे दाखल करण्याची पर्याय काढावा किंवा अजून तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय असेल तो तुम्ही काढावा. आणि अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता एक मशानभूमीचा चेअरमन साहेबांनी एक प्रश्न मांडला साहेब. आता तो तुमच्याकडनं तो कलेक्टर ऑफिसला गेलेला प्रश्न आहे. बघा तुमच्याकडे त्याची प्रक्रिया आहे, चौकशीला आलेला प्रकरण आहे. आपल्याकडून ते लवकरात लवकर काढून पॉझिटिव्ह करून द्या. त्याचा निकाल तुमच्याच काळात होईल, त्यात काय दुमत नाही आहे. आणि त्याचा पाठपुरावा तुमच्याकडनं एकदा अहवाल केला की त्याच्यावर निकाल होणार आहे. त्याचे सगळे पुरावे सादर केलेले आहेत असं मला समजते. आपल्याकडे तो प्रलंबित विषय तो मार्गी लावा अशी माझी एक विनंती आपणास. आणि आज तुम्ही इथे उपस्थित राहिला, हा कार्यक्रम घेतला. सरकार काम करते लोकांसाठी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, सरकार आता करवट घेते, नवीन नवीन योजना आणते. ते लोकांसाठी आणते, लोकांना सुलभ होण्यासाठी. तुम्हाला ज्या ज्या प्रश्न उपस्थित आहेत आम्हीच बोलावा असा काही आमचा ठेका नाही. ज्याच्या मनात प्रश्न असेल, ज्याच्या अडचणी असेल त्यांनी या माईकवर येऊन बोला. बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. ज्याला बोलता येत नाही त्यांनी साहेबांकडे भेटी द्या. मी तुम्हाला आश्वस्त करतो, तुम्ही आमदारांकडे जसे प्रश्न सोडवतात तसे तहसीलदार साहेब तुमचे प्रश्न सोडवतील. त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे मी 100% तुम्हाला विश्वास देतो की तुमचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही आणि तुम्ही प्रश्न मांडावे आणि ते निकाली निघावे अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर पालगावचे जो कार्यक्रम आयोजित केला श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब मंत्री साहेब उपस्थित आहेत आणि तुमच्या गावात जे आहेत त्या विषयाचं शासनाने घेतलेले जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते प्रश्न आहेत, काही पानांचे प्रश्न आहेत किंवा काही शिवरस्त्यांचे प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भात आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, आमच्या गावचे पोलीस पाटील उपलब्ध आहेत. ते आम्ही तुमचे नंतर थोडी भेट घेऊन काही प्रश्न, गंभीर प्रश्न झालेत. काही लोकांनी पानंद रस्ता कोणी एकत्रच असणारं आणि कुठंतरी बा माझ्याकडे पैसे आहेत मग मला डेव्हलप करायचं, मला काही कोणाचं घेणं नाही म्हणून डेव्हलप करत असताना आर्थिक प्रोटेक्शनमध्ये येऊन पण ती शिवकाई चालू नाही झालेली. ते ग्रामस्थांवरती याला पाणी नाही तर एक कृत्रिम जी टंचाई निर्माण होती तर त्यावेळेस आम्ही आता 4-5 दिवस रस्ते दिलेले आहेत. त्याला नंबरिंग टाकण्यासाठी शिफारस केलेली ग्रामसभेने. तेवढ्या सर्व रस्त्यांना नंबर देऊन
त्यांना शासकीय निधी कसा टाकता येईल हे नंबर दिल्यानंतर टाकता येतो असं शासनाने सांगितलंय. म्हणून माझी एक विनंती, जेवढे रस्ते आमच्या ग्रामसभेने ठराव करून दिले त्या सर्व रस्त्यांना नंबरिंग द्यावं. दुसरी एक गोष्ट दिलेली विषय असा आहे साहेब, अक्वारलँड झालंय, कलेक्टरने पैसे दिल्या संबंधित शेतकऱ्याला, परंतु शेतकरी इरिगेशन करण्यासाठी जी संस्था आहे कोणती पाणी वापर संस्था, त्यांना त्यांच्या कामगाराला येण्या जाण्यापुरतं सुद्धा एक 10 फुटाचं 5 फुटाचं डिस्टन्स देऊ शकत नाही. ज्या शेतकऱ्याचं तब्बल 40 अक्वायर झालंय त्याची मानसिकता नाही की निदान 10-15 गुंठे चारीसाठी लागतंय तेवढं क्षेत्र द्यावा, पैसे मात्र 40,000 घेऊन बसलाय आणि त्याची मानसिकता 2 गुंठ्याची सुद्धा नाही. याच्यासाठी मी एक अभिनंदन करतो डोंगरे साहेबांचं. मी L4 तारीचा प्रस्ताव संदर्भात मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना अर्ज केला होता की साहेब असा आहे. साहेबांनी 0 मिनिटात सही दिली आणि भूसंपादनाला पत्र दिलं की यांची अर्जंट मोजणी व्हावं म्हणून. त्याबद्दल मी आमच्या लोणीगावच्या वतीने डोंगरे साहेबांचं पुढेच एकदा मी अभिनंदन करतो. आपले भाग्य आपल्या तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळालेला आहे. त्याच्यामुळं आपल्या तालुक्यातल्या जेवढ्या ज्या काय अडचणी असतात महसूल विभागाच्या त्या नक्कीच सुटतील मी आशा बाळगतो. आणि माझं असं एक म्हणणं आहे की ते जे काय जेवढ्या विक्रेता आहेत दोन्ही हद्दीमध्ये त्या सगळ्या विक्रेत्यांना रस्त्यासाठी लागणारं जे जमीन आहे ते जमीन भूसंपादनाने मोजून घेऊन तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्याच्यात तुम्ही जातीनिशी लक्ष घाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं निर्णय घ्या. दुसरं एक महत्वाचं मला एक सांगायचं आहे की आता एक कार्यक्रमाचं स्वरूप येऊ इच्छित नाही म्हणून अभियान राहावं याकरता मी उपस्थित मान्यवरांना काही गोष्टीचं लक्ष भेटतोय. आपल्याला आपल्या तालुक्याला जे तहसीलदार साहेब झालेले आहे ते खऱ्या अर्थानं खूप उत्कृष्ट काम करणारे आहेत. याची मी स्वतः माझ्या समाज माध्यमांवर दखल घेतली होती आणि खऱ्या अर्थानं चांगलं आहे. पण साहेब कोण हा शब्द असा आहे की मी 6 महिन्यापूर्वी तुम्हाला एक पत्र दिलं होतं, त्या पत्राची आजही दखल घेतली नाही. मुळात ते पत्र न झाल्यामुळे तुमच्याकडनं उत्तर आलेलं नाही. तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे की त्या पत्राचं मला त्वरित उत्तर द्या. त्याच्यावर तुमचं जे काही म्हणणं असेल ते मला म्हणणं त्वरित द्या. त्या म्हणण्यानुसार मला पुढं काय करायचं आहे आणि तुम्ही ज्या विषयामध्ये या अभियानाचा मूळ उद्देश आपल्याला आहे की आपल्याला आता कल्याणकारी राज्य म्हणून विकसित होत आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे समाजातलं एकदम शेवटचा स्तर म्हणजे स्त्री असेल महिला असेल त्यातल्या महिला शेतकरी त्यातल्या वृत्त शेतकरी जर असेल तर तिला न्याय देण्याचं काम या अभियानातलं व्हावं अशासाठी एक खऱ्या अभियानाचा हा उद्देश आहे आणि तुमच्या माध्यमातून नक्की होईल. त्यांना तुम्हाला एक निवेदन द्यायचे त्या निवेदनावर तुम्ही कार्यवाही करा. त्या दोघी येतील त्यातली एक आहे ती कब्जेदार सदरी आहे, एक आहे ती टिकपाणी सदरी आहे. तर कब्जेदार सदऱ्यांचा जो म्हणणं आहे की यांची नोंद लावण्याला आमची हरकत नाही आणि टिकपाणी सदरी जी आहे त्यांची नोंद लावण्यासाठी त्यांनी अर्ज दिलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये शासनाचा फक्त नोंद घेण्याचा आहे, ह्याच्यामध्ये शासनाला कुठला निर्णय घ्यायचा नाही. मग आता असून सुद्धा त्यांना का 1 वर्ष लागलं आहे हे जरा बघा आपण बघावं. ते दोघी असतात तुमच्या समोर अर्ज देतात, संमती पण देतात आणि अर्ज पण देतात. कृपया तुम्ही या आणि तुम्ही निवेदन द्या. ते दोन्ही सुपर सिटीजन आहेत आणि ते शेतकरी आहेत. तर मला नक्की असं वाटतं की या कार्यक्रमानिमित्तानं तुम्ही त्यांना नक्कीच न्याय द्याल आणि या कार्यक्रमाचं खरं फलित या अर्जाला न्याय देण्यामध्ये आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मान्य साहेब. आपलं निवेदन या ठिकाणी साहेबांनी स्वीकारलेलं आहे आणि या ठिकाणी पाहता सर्वात शेवटी ज्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्यांना नाही तर इथून पुढे आपलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यासाठी आज लोणी विश्वनाथ या मंडळात उपस्थित असलेले सर्व गावचे सरपंच उपसरपंच पंचायत अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं म्हणजे जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत काही ना काही काम हे
सरकारी कार्यालयात पडतं, विशेषतः महसूल विभागात पडतं. परंतु अनेक लोकांना अनेक अडचणी येतात. ते कार्यालय तालुक्याला असतं किंवा आहे, तिथं जा, शेतूमध्ये अर्ज द्या, त्यानंतर ते काम पूर्ण व्हायला काही दिवस. लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटावेत आणि शासनानं ज्या काही नवीन नवीन योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे समाधान शिबिर आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज आपण या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं आहे. आता अनेक मान्यवरांनी गावातले अनेक प्रश्न मांडले. काही प्रश्न हे खरोखरच आमच्या स्तरावर नक्की सुटतील, काही प्रश्न हे वरिष्ठ स्तरावर आम्ही त्याचा पाठपुरावा करू, काही प्रश्न हे न्यायालयीन बाबीमध्ये अडकू शकतात. त्यामुळे आम्ही काही म्हणजे फारसं आमचा काय रोल वाढत नाही. त्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नाबद्दल थोडक्यात सांगतो. एक प्रश्न असा होता की गट विभाजन करताना जर शेतकऱ्यांना एखाद्या संमती नाही दिली तर ते गट विभाजन होऊ शकत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ज्या ठिकाणी जमिनीचं भूसंपादन होतं किंवा नवीन इंडस्ट्री MIDC होते तिथे हा प्रश्न कॉमन आहे. प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतो. परंतु मी आपल्याला सांगतो की महसूल विभागात जे काम चालतं ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा जो अधिनियम आहे या अधिनियमामध्ये काम चालतं आणि हे अधिनियमाच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. यामध्ये ह्या अधिनियमामध्ये कलम 85 नावाचे कलम आहे. त्या कलमामध्ये असं नमूद आहे की जे सहधारक आहेत ह्या सहधारकांच्या संमतीने तहसीलदारांना गटाचं किंवा त्या जमिनीचं वाटप करता येईल. आता यामध्ये संमती हा शब्द या कायद्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. कारण तहसीलदारांना जर त्या संबंधित सहधारकांची संमती असेल तरच ते वाटप करता येईल. जर संमती दिली नाही तर तो अधिकार तहसीलदारांना राहत नाही. तो अधिकार जातो दिवाणी कोर्टाला. मग दिवाणी कोर्टामध्ये CPC 54 खाली ही केस दाखल करावी लागते. मग दिवाणी कोर्टाची जी कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे सगळ्या नोटिसा काढण्यात किंवा जे काय आहे आणि त्यानंतर दिवाणी कोर्ट ऑर्डर काढतं त्याला आपण दरखास्त म्हणतो. आणि ती दरखास्त जी आहे त्याची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि ती पुढून मग ती तहसील कार्यालयामध्ये येते आणि मग तिथून थोडं तरी कारवाई पूर्ण होते. परंतु ही कारवाई व्हायला वेळ जातो. परंतु ह्या कायद्यात तरतूद दिलेली आहे त्या तरतुदीच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. त्यामुळं ही जी अडचण आहे ती अडचण ही तहसील कार्यालय स्तरावर आहे किंवा महसूल विभागाला आहे. ती कलम 85 मध्ये सर्व सहधारकांची संमती असणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आपण जो विषय काढला की 7/12 ज्या काय चुका आहेत ज्या चुका 7/12चं संगणकीकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्या संगणकीकरणामध्ये काही चुका झाल्या हे आम्ही मान्य करतो. हस्तलिखितमध्ये काही ठिकाणी वर्ग 1 होतं, संगणकीकरणामध्ये वर्ग 2 झालं. काही लोकांची नावं चुकून राहिली गेली, काही अधिकाऱ्यांना शेअर चुकले. हे जे काय आहे ते आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 जे आहे हस्तदोष दुरुस्त करण्याचा त्यामध्ये आपण हे दुरुस्त करू शकतो. म्हणजे हस्तलिखित 7/12 जे काही नोंदी आहेत त्या जर नोंदी संगणकीकृत 7/12 चुकल्या असतील तर ते नक्कीच दुरुस्त केल्या जातील. यावर मी आमच्या सर्व तालुक्यातल्या मंडळाधिकाऱ्यांना सूचना दिली होती, तलाठ्याला सूचना दिली होती की आपण ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवा आणि त्याचा फक्त एक अहवाल तहसील कार्यालयाला द्या. मी तुम्हाला ऑनलाईन त्याला मंजुरी देतो आणि ते 7/12 दुरुस्त करून घ्या. त्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये चालूच आहे. आपल्याला सांगायला आनंद होतोय की आपल्या तालुक्यामध्ये जे इतर अधिकाऱ्यांचे शेअर होते म्हणजे शेरा टोल असेल तर त्यात फॉरेस्ट पडलेलं होतं किंवा शेरा पुजला असेल तर त्याच्यावर अजून स्ट्रक्चर पडला होता. तर आपल्या तालुक्यामध्ये आम्ही मोहीम घेऊन ते सर्व शेरे दुरुस्त केलेले आहेत आणि आता आपल्या तालुक्यातल्या जवळपास 90% 7/12 ते शेरे हे दुरुस्त झालेले आहेत आणि त्याच्यात दुरुस्त झालेले आहेत. परंतु जे काही जर समजा वाचल्या राहिला असेल तर संबंधित ग्राम महसूल अधिकारी जे आहेत त्यांना संपर्क करावा. आपला हस्तलिखित 7/12 आणि संगणकीकृत 7/12 त्याचा तलाठी अहवाल आम्हाला पाठवेल
आणि मी माझ्या स्तरावर ऑनलाईन त्याला मला देऊ टाकतो, मला कुठेही गरज नाही. हा एक दुसरा विषय आहे. दुसरा आणखी एक विषय जो काढला होता, चिंबळे आणि हंगेवाडीचा तुमच्या गाव विभाजनाचा जो प्रश्न मांडला होता. ते गाव विभाजन होताना काय चिंबळे गावातले काही गट शेजारच्या गावात गेले, मग हंगेवाडीमध्ये गेले आणि त्यातले काही गट इकडे आले. तर हे ज्यावेळेस महसुली गावाचं विभाजन झालं त्यावेळेस ही चूक झालेली आहे. मला संबंधित ग्रामस्थ अधिकारी यांनी पण ते दाखवलं होतं. तर त्याचा प्रस्ताव हे आपल्या स्तरावर मंजूर होत नाही, तो आपल्या स्तरावर जातो. तर त्याचा एक प्रस्ताव तयार करून जे काही असे गट असतील ते आम्ही शासनाकडे पाठवून देऊ आणि त्यावर दुरुस्त करण्यावर शासनाला विनंती करतो. हा एक विषय आहे. त्यानंतर मोदीच्या विषयासंदर्भात काही तक्रारी आहेत. पूर्ण तालुक्यामध्ये उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय आहे, ते कार्यालयाबद्दल असंतोष आहे. परंतु आपल्याला त्या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत तिथं फक्त 2च कर्मचारी त्या कार्यालयात आहेत. त्यामुळे त्यांना लोकांचे पैसे बदलले, लोकांची मोजणी करणे, शिवरस्त्याची मोजणीचं काम चालू आहे, त्या शिवरस्त्याची मोजणी करणे, त्यांच्या कार्यालयामध्ये त्याचं नकाशावरती बसवणे, असे अनेक कामं करतात. परंतु कर्मचाऱ्याअभावी ते कामं व्हायला वेळ लागत आहे. परंतु आत्ताच काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री महोदयांनी एक निर्णय घेतला होता की खाजगी स्तरावर जे मोजदार आहेत त्यांची नियुक्ती करण्याचं, त्या संदर्भात आपल्या जिल्हाधिकारी काय हा एक विषय आहे. रस्त्याचा आडवा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये, विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये तर जमीन बागायत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्ता आडवा प्रकार चालू आहे. तुम्हालाही आपला एक कोणताही निर्णय दिला आहे. जर जे पांढरे रस्ते आहेत आणि जे नकाशावर रस्ते आहेत त्या रस्त्यावर जर तुम्ही अतिक्रमण केलं आणि ते अतिक्रमण काढायला जर नकार दिला तर त्याचं आधार कार्ड ब्लॉक केलं जाईल, त्याचा फार्मर ID ब्लॉक केला जाईल. तसंच त्याला झालं त्यावेळेस त्या चाळीची कामात बऱ्याचशा भूसंपादन होता झालेली होती. त्यावेळेस म्हणजे पाणी नसेल किंवा काय असेल सगळं रिकामी जागा असेल, त्यामुळं कृषी विभागानं साऱ्या अशा भूसंपादनाकरता काढलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांनी पण आपल्याला पाणी येतोय म्हणून त्यावेळेस अडवलं असेल, परंतु त्याचे आत्ता प्रॉब्लेम होत आहे. कारण ज्यावेळेस जमीन संपादन होते कुठल्या प्रकल्पाला त्यावेळेस ते रेकॉर्ड बनलं जातं. जर त्याचं भूसंपादन झालं असेल त्या चाळीचं तर ते चाळी रेकॉर्ड राहते त्यांच्या भूसंपादन त्या MIDC किंवा काय असेल तर. परंतु भूसंपादन होता ज्या चाऱ्या झालेल्या आहेत त्याचं MIDCला किंवा त्या भूसंपादन अधिकाऱ्यांना पण ते रेकॉर्ड घेणं अवघड जातं. अशा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये होत आहे. परंतु त्यावरही माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक उपाय काढला होता. जर असे काही ग्रामपंचायतचे ठराव गेले तर संबंधित ग्राम महसूल अधिकारी, मंडलाधिकारी यांनी संयुक्त पंचनामा करून प्रत्यक्षामध्ये काय सध्या परिस्थिती आहे याचा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांनी पाठवता येणार. त्याप्रमाणे आपण काही ठिकाणचे अहवाल जो जालन्याचा सिमेंटचा प्रकल्प चालू आहे तिथं पण हा प्रकार झालेला होता, त्याचे अहवाल काढलेले आहेत. तर असे जर काय असतील समजा आपण तर म्हणता की MIDCचा भूसंपादन होत आहे पण तिथं काही चाले आहेत त्याचे मुद्दे होत नाही, तर आपण असे काही दिवसात असतील तर ग्रामपंचायत ठराव द्यावा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवतो. दुसरा लोणी यंत्रणाचा स्मशानभूमी जो प्रश्न आहे तो प्रश्न मला माहिती आहे. त्या प्रश्नाचा मी अहवाल जिल्हा परिषद CO साहेबांकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवला आहे. तो जिल्हा परिषदेमध्ये तो प्रस्ताव प्रलंबित आहे. आपल्याला पण माहिती असेल ते जिल्हा CO साहेबांनी त्यामध्ये ऑर्डर काढला जो पुन्हा लागेल तिथं आपण जिल्हा परिषदेमध्ये प्रपोजल फॉलो घ्यावा. त्यानंतर अतिक्रमणाचा जो विषय आहे आपल्याला माहिती असेल आत्ताच 25 मार्च 2026 साली शासनानं एक शासन निर्णय केलेला आहे की ज्या शासकीय जागा आहेत त्यावर निवासी प्रयोजनार्थ जे 2011 पूर्वीचे अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. फक्त त्यात काही अटी शर्ती आहेत.
500 चौरस फुटापर्यंतच ते घर जागा असली पाहिजे वगैरे मराठी आहे. या संदर्भात आपले ग्रामसेवक भाऊसाहेब जे आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहे. जर असल्या ग्रामपंचायतीला जर काय असे नियमित करायचे असतील 2011 पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ, व्यावसायिक नाही, निवासी फक्त जर काय असेल घरं आणि ते नियमित करायचे असतील तर तसा प्रस्ताव ठराव आपण संबंधित ग्रामसेवक भाऊसाहेब त्यांच्याकडे सर्व ठरावाचं शासनानं सगळं ठराव सगळ्याचा कायद्याचा त्याची कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीकडे ते प्रस्ताव येऊन ती कमिटी त्यावर निर्णय घेईल. तो एक विषय आहे. पोट हिस्सा मोदीचा पण एक शास्त्रज्ञ झालेला आहे. आपल्याला कदाचित तो माहिती असेल. पोट हिस्सा मोदीसाठी आता मोदी फी जी आहे ती 200 रुपये शासनाने केलेली आहे. 200 रुपये भरून आपण पोट हिस्सा मोदी फी भरून पोट हिस्साची मोदी करू शकतो आणि पोट हिस्सा वेगळा करू शकतो, जेणेकरून आपल्या भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसंच शासनानं एक वाटपा संदर्भात एक BR काढलेला आहे. सातारा उतार्यावर जे काही सहधारक आहेत, सहधारकामध्ये सामायिक क्षेत्र लागलं असेल तर त्या सहधारकामध्ये क्षेत्राचं वाटप आपल्याला करता येतं. जिल्ह्याकडे 85 प्रमाणे सगळे संमती असेल तर ते वाटप होईल आणि 200 रुपये कोटीचा मोदी फी भरून प्रत्येक कोटीचा 200 रुपये प्रमाणात आपण फी भरली तर ते पण निघून जाईल. त्यानंतर शेती भांडवलाचे वर्ग 2चा वर्ग करण्याचा विषय होता. मला वाटतं आपल्या गावातले आपले कदम भाऊसाहेब जे आहेत त्यांनी सर्व प्रस्ताव तयार करून त्याला माझ्या सह्या पण झालेल्या आहेत आणि माझ्या गावातले सर्व वर्ग 2चे वर्ग जे आहेत मंडळाचे ते केलेले आहेत. काय राहिले असतील तर कदम भाऊसाहेबांकडे पेपर द्या सगळे. कदम भाऊसाहेब ते प्रस्ताव तयार करून सही घेऊन जाते. त्यानंतर पुनर्वसनाचं मला वाटतं गावात पुनर्वसन जमीन नाही, त्यामुळे तो काय विषय नाही. पुरवठ्याचा एक विषय आपण बोलले होते. पुरवठ्याचा आपल्याला मी सांगतो की 2012 साली केंद्र सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू केली होती. त्या योजनेमध्ये सरकारनं लोकसंख्या निश्चित केलेली होती की प्रत्येक राज्याला एक लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या समजा 55% लोकांना धान्य दिलं जाईल. त्याप्रमाणे त्यावेळेस प्रत्येक गावनिहाय ज्याचं जे उत्पन्न कमी आहे म्हणजे कमी उत्पन्न गटापासून वरवर जाऊन ती टक्केवारी निश्चित केली होती आणि ती लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये घेतली होते. सध्या तेवढ्याच लोकांचं धान्य आपल्याला प्राप्त होतं. जर काही नवीन लोकांना त्यामध्ये ॲड करायचं म्हटलं तर ते आपल्याला सध्या कठीण आहे. जर काही लोकांची नावं वगळली गेली म्हणजे काही मयत झाले, काही गाव सोडून गेले, जर नावं कमी झाली तर आपण नवीन लोकांना ॲड करू शकतो आणि आता नवीन लोकांना त्यामध्ये ॲड करणं शक्य होत नाही. त्यामुळे ते आपण जर उत्पन्नाचा प्रश्न म्हणतात तर उत्पन्नाचा प्रश्न तो सध्या आहे. तलावातील पाणी उपशाबाबत आपण ग्रामपंचायतीनं ठराव करून संबंधित जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला तात्काळ प्रस्ताव द्यावा म्हणजे आपल्या कुकडीकडं, कारण तो इतर ह्या स्तरावर ते अधिकार नाही लाईट बंद करण्याचे. त्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी टंचाईची ऑर्डर काढावी लागते. ज्यावेळेस कलेक्टर साहेब ती ऑर्डर काढतील त्यावेळेसच ते लाईट बंद करण्याचे अधिकार किंवा जे मोटरीकरण्याचे अधिकार आहेत ते खाली तालुका स्तरावर प्राप्त होतात. त्यामुळं आपल्याला वाटतं की भविष्यामध्ये पाण्याची टंचाई होऊ शकते. तर ग्रामपंचायत ठराव करून तात्काळ जो कुकडीचा विभाग आहे त्याच्याकडं देण्यावर कारवाई करावी जेणेकरून पुढची कारवाई होऊन ते लाईट बंद करणे किंवा जे काय प्रकार आहेत ते होऊन जातील. कारण आपल्या नुसत्या पत्रावरून तालुका स्तरावर लाईट बंद करण्याचे कुठलेही आदेश काढता येत नाही हे मी आता आपल्याला स्पष्ट करतो. तो केटमाळी वाडीचा जो पाणंद रस्ता आहे तो मी विषय काय बघतो आणि तो विषय मार्गी लावायचा पुरेपूर प्रयत्न करतो किंवा ते विषय मार्गी लावतो. बळीराजा शेठ पाणंद रस्त्याचा जो विषय आहे मी आपल्याला पुढे सांगू इच्छितो. शासनानं मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना जाहीर केलेली आहे. या योजनेमध्ये 25 किलोमीटरचे एक क्लस्टर असे क्लस्टर तयार करायचे आहे. माननीय आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये प्रांतसाहेब सचिव आहेत, तहसीलदार BDO हे सदस्य आहेत. तर आता काही दिवसापूर्वी आपण ग्रामसभेमध्ये वाचन करून जे नकाशावरचे रस्ते आहेत ते नकाशावरच्या रस्त्यांना आपण नंबर दिलेले आहेत.
तलाठ्यांकडे त्याचा एक फ नावाचा एक नवीन नमुना तयार झालेला आहे आणि त्या एक फ मध्ये जे काही नकाशावरचे रस्ते आहेत त्याला नंबर दिल्यानंतर जे सध्या रस्ते अतिक्रमण मुक्त आहेत क्लिअर कट रस्ते आहेत त्या रस्त्यांची आम्ही यादी केलेली आहे आणि ती जी कमिटी आहे त्या कमिटी थोडं समोरची यादी ठेवून सध्या 25 किलोमीटर एक क्लस्टर याप्रमाणे 25 किलोमीटरचं काम क्लस्टरने हाती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खडीकरण मुर्मीकरण जे आहे ते करणार आहे शासन यामध्ये रोजगार हमीची वेळी कुठली अट नाही सुदैवाने त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट जिल्हाधिकारी स्तरावरच टेंडर काढून त्याचं कॉन्ट्रॅक्ट नेमून ते रस्त्याचं खडीकरण मुर्मीकरण होणार आहे त्यामुळे ही शेतकरी बहिर्जा पाणबंधाचा योजना आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे रस्ते पूर्ण होतील मातोश्री ग्राम समृद्धी योजना रस्त्याची जी आहे त्या योजनेमध्ये मी आपलं सांगतो की ही पण योजना आहे रस्ते तयार करण्याची परंतु ती रोजगार हमीची योजना आहे त्यामध्ये जर मजूर पूर्ण झाले तर आपल्याला कितीही किलोमीटरचे कुठलाही रस्ता आपण त्यामध्ये खडीकरण मुर्मीकरण जे आहे ते करू शकतो परंतु आपल्या तालुक्यामध्ये सध्या मजूर मिळत नाही जर आपल्याकडे मजूर असले गावामध्ये खरोखरचे मजूर तर आपण पंचायत समितीमध्ये BDO मॅडमकडे तो प्रस्ताव दाखल करा त्याला इमिजिएट मंजुरी करून मातोश्री जे रस्त्याची योजना आहे त्यामध्ये ते काम नक्की चालू करता येईल आणि आपल्या प्रश्न मिटून जाईल ह्या 2 रस्त्याच्या योजना आहेत जेव्हा परिषद यामध्ये पुढाकार घेऊन जर मधून असेल तर ते कृपया द्यावं त्यानंतर आता पीक पाणी जरी देऊन लावायचा विषय आहे तो पूर्वी ज्यावेळेस हा तरी सातारा उतारा होता त्यावेळेस सातबारा उतारावर एक कॉलम होता त्यामध्ये जमीन कसबाराचे नाव हा एक कॉलम होता परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने कसा निर्णय दिला होता त्यामध्ये शासनात कोर्टातून नव्हतं तो जो जमिनीचा मालक आहे तो ती जमीन कसतोय असं आपण गृहीत धरलं होतं जोपर्यंत त्याच्याकडं जो जमीन वहिवाटतोय त्याच्याकडे कुठलेही लिगल डॉक्युमेंट नाही तोपर्यंत नुसत्या तोंडी सांगण्यावरून किंवा ह्याच्यावरून जमिनीचं वहिवाटदाराचं कोणालाही नाव लावता येणार नाही त्यामुळे शासनानं तो जमीन वहिवाटदाराचा कॉलम आहे तो कॉलमच कट केलेला आहे त्यामुळे आता 7 स्तरावर जमीन वहिवाट करणाऱ्याचे नाव लावता येत नाही त्यामुळे काही लोकांचं जमीन वहिवाटीचं जे कॉलम आहे तो नाव कमी झालेले आहे हा मुद्दा आहे तर त्या संदर्भात जर आपण जमीन वहिवाट करत असाल तर तलाठ्याकडं किंवा मंडळाधिकाऱ्याकडे अर्ज द्या त्याच्याकडे केस चालून गाव नंबर 14 ह्यामध्ये ती नोंद घेता येऊ शकते परंतु 7 स्तरावर ही नोंद येत नाही त्याची एक आपल्याला माहिती असावी त्यानंतर दुसरा आता आधार कार्डचा विषय आपण घेतला होता आधार कार्डचं जे तुमचे काम चालतं तालुका स्तरावर आधार कार्डचं कुठलंही काम होत नाही फक्त इथं जे आहे आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करणे पत्ता अपडेट करणे हे जे किरकोळ कामं आहे ते पुरावे बघून फक्त ते अपडेट होतं परंतु आधार कार्डचं जर काय आपले काय अडचण असेल तर ते थेट जे वरिष्ठ पातळीवर दिल्लीपर्यंत ते जाऊन ते दुरुस्त करावं आपल्याला म्हणजे मुंबईला जाऊन ते दुरुस्त करावं आपल्याला या स्तरावर फक्त जन्मतारीख पत्ता फक्त ह्या गोष्टी फक्त अपडेट करण्याचे अधिकार आहे मला वाटतं की आता जे आपण जे काही चर्चा विषय काढले ते विषय चर्चा झाले शासनाच्या अजून जर काही नवीन योजना आहेत त्या योजनेबद्दल आम्ही आपला थोडक्यात सांगतो कारण शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आता सध्या शासनानं पूर्वीसारखं बिनशेती जे आदेश दिला होता तो आदेश बंद केलेला आहे आता आपल्याला येल्लो झोनमध्ये बिनशेती करण्याची कुठलीही गरज नाही परंतु दुर्दैवाने आहे आपल्या तालुक्यामध्ये फक्त श्रीगोंदा शहरातच फक्त येलो झोन आहे बाकी येलो झोन फक्त तालुक्यात नाही तरी पण आपल्याला सांगतो येलो झोनमध्ये जर आपल्याला घराकडे जाऊन फक्त आपला प्लॅन पास करून घेतला टाउनकडे आपला प्लॅन पास केला किंवा नगरपालिकेने आपला प्लॅन पास केला
तर आपण ती रेकॉर्डिंग कर ना. आदेश हे बटन दाबायचं बघ, चालू बंद करायला. काय आहे, तो शासनाने रद्द केलेला आहे. आता फक्त एकदाच तो टॅक्स भरायचा आहे. तो पण समजा 2001 पूर्वी जर बिनशिस्ती केलेला असेल तर 2001 साली जी काही सरकारी किंमत होती त्या जमिनीची त्याच्या जर 10 गुंठ्यापर्यंत ही जागा असेल तर त्या किमतीच्या फक्त 0.1%, 40 गुंठ्यापर्यंत असेल तर 0.25% आणि 40 गुंठ्यावर असेल तर 0.5%. म्हणजे 2001 पूर्वी असेल तर 2001 सरकारी किमतीच्या आणि 2001 असेल तर ज्या वर्षी याने केलेलं आहे त्या वर्षीच्या सरकारी किमतीच्या फक्त 0.1, 0.25 आणि 0.5% यापैकी जे काय आपल्याला लागू असेल ती रक्कम एकदा भरली म्हणजे ग्रामसभाधिकाऱ्याकडे की यापुढं आयुष्यामध्ये आपल्याला कधीही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. तर ह्या योजनेचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ग्रामसभाधिकारी जे आहेत त्यांना संपर्क करून तो टॅक्स भरून घ्यावा एकदा म्हणजे आपल्या पूर्ण पाठीमागे झंझट संपून जाईल. दुसरा एक आहे तुकडेबंदीचा निर्णय झालेला आहे परंतु तो पण निर्णय असाच आहे की येल्लो झोनमध्ये जमीन खरेदी करायला पूर्वी सगळीकडेच म्हणजे 10 गुंठ्याच्या आत 20 गुंठ्याच्या आत जमीन खरेदी करता येत नव्हती. परंतु येल्लो झोनमध्ये आपल्याला तुकडेबंदीचा कायदा रद्द केलेला आहे. आपण कितीही जमीन खरेदी करू शकता. म्हणजे 1 गुंठ्या 2 गुंठे काय जे असेल ते जमीन खरेदी करू शकता येल्लो झोनमध्ये. तो तुकडेबंदीचा कायदा रद्द केलेला आहे याची एक बऱ्याच जणांना माहिती नाही. दुसरा एक भूसंपादन. आता जे आपलं भूसंपादन होणार आहे किंवा यापूर्वी झालं आपल्या कोकणीचं वगैरे त्याचं कमी जास्त पत्रक अद्याप त्या ठिकाणी झालेलं नाही. मी सर्वांना विनंती करतो ते कमी जास्त पत्रक म्हणजे काय नक्की की ज्याला संपादन केलेली जमीन आहे त्या जमिनीवर शासनाचं नाव लागतं आणि संबंधित माणसाचं नाव कमी होतं जेणेकरून भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या काही अडचणी आहेत तो माणूस परस्पर जमीन विकून टाकतो. ॲक्च्युली ती जमीन शासनानं संपादन केली असते त्या माणसाला पैसे दिलेले असतात परंतु काही कारणास्तव त्या माणसाचं नाव कमी होत नाही. तो माणूस जमीन विकून टाकतो. जो घेणारा माणूस आहे तो त्यामध्ये फसून जातो कारण ती जमीन त्या माणसाची नसतेच जमीन शासनाची असते. तर असं कमी जास्त पत्रक अपडेट करायचं काम पण चालू आहे. शासनानं हे पण मोहीम घेतलेली आहे. त्यामुळे जर कोणाच्या जमीन संपादन झाले असेल तर आपण कमी जास्त पत्रक तयार करून घेऊन शासनाचं नाव लावून घ्यावं. या काही शासनाच्या नवीन योजना आहेत. शासनाच्या नवीन योजना आणि आपले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा केली. सांगायचं राहिलं आपल्याला की आपण नाव ऐकलं असेल SIR. सध्या देशामध्ये काही राज्यामध्ये SIR चालू आहे. टीव्हीवरच्या बातम्या लावल्या पेपर बघितला तर तो विषय फार गाजतो आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन म्हणजे मतदार याद्याचं सखोल पुनर्निरीक्षण. सखोल पुनर्निरीक्षणामध्ये काय होतं मतदार यादी जी आहे सदस्य मतदाराची ती मतदाराची पूर्णपणे 100% रद्द होते. याची मतदाराची राहत नाही आणि नवीन मतदाराची तयार केली जाते. यासाठी यापूर्वी जे झालेलं SIR होतं स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन ते झालं 2002 साली. त्यानंतर ते आत्ता होत आहे. तर मतदार आणि 2024च्या मतदार यादीमध्ये असलेले मतदार हे जर समान असतील तर त्याचं मॅपिंग करण्याचं काम हे जे बूथ लेवल ऑफिसर आहेत BLO त्यांच्या मार्फत चालू आहे. ते मॅपिंग करण्याचं काम करतच आहे. परंतु जे महिलांची नावं आहेत ज्या महिला लग्न होऊन आलेल्या आहेत त्या महिलांचं माहेरकडचं नाव आवश्यक आहे या मॅपिंगसाठी. समजा 2002ला त्या महिलेचं नाव मतदारामध्ये नसेल 18 वर्षाची नसेल किंवा जन्मतारीख झालेला असेल त्यांची नावं नसतील त्यांच्या वडिलांचं नाव त्या मतदारामध्ये असणार आहे. तर आपण सर्वांनी आपलं माहेरकडचं नाव आपल्या वडिलांचं नाव
आणि आत्ता झालेले मतदार आहेत त्यांचं नाव चालू मतदार यादीमध्ये येईल. अन्यथा जर हे ज्ञात झालं नाही तर प्रत्यक्ष SIRच्या वेळेस आपल्याला रहिवासी पुरावा, जन्माचा पुरावा इत्यादी अनेक प्रकारचे पुरावे देऊन तहसील कार्यालयामध्ये सुनावणीला हजर राहावं लागेल. आपण दिलेल्या पुराव्याची पडताळणी होईल आणि त्यानंतरच मतदाराचं नाव होईल, नाव येईल. त्यामध्ये मॅपिंग अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी सर्व सरपंच महोदय आहेत, सर्वजण आहेत. मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो की हे मॅपिंग आपण जास्तीत जास्त करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करा, उद्युक्त करा, जेणेकरून मॅप झालेल्या लोकांची नावं हे ऑटोमॅटिक 2000 मतदारांमध्ये आहे त्यामध्ये येईल. पण जर मॅप झालं नाही तर लोकांची नावं वगळली मतदारांमधून फार मोठा प्रश्न होईल. आणि आमचे ग्रामविकास अधिकारी BLO त्याचं काम करत आहे, त्याकडे लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त लोकांचं मॅपिंग करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न मांडले आणि माझ्यापर्यंत प्रश्न आपला उत्तराचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी सर्व आपले महसूलचे कर्मचारी आहेत, ग्रामसेवक अधिकारी आहेत, पुरवठा आहे, आधार कार्ड आहे, त्यानंतर संजय गांधीची लोक आहेत, सेतूवाला म्हणून बसलेला आहे, ग्रामसेवक आहेत. आपले वेगळ्या पद्धतीने घडून यावा आणि सुंदर अशा प्रकारचं नियोजन व्हावं त्यासाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं असे या कार्यालयाचे मालक सन्माननीय संतोषजी उर्गे साहेबांनी करावा. त्यानंतर तुकडे आपले त्याचे पोट हिस्सा संदर्भात बापूंनी विचारलेली ती पण या ठिकाणी सपोर्ट बाबा साहेबांनी माहिती दिलेली आणि मोजणीविषयी या ठिकाणी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या दोन्ही मंडळाच्या वतीनं, दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. तसेच या निमित्तानं उपस्थित राहिलेले विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि आपल्या गावच्या सरपंच, गावचे सरपंच, उपसरपंच, तंत्रमुखीचे अध्यक्ष, भोजनाची व्यवस्था या ठिकाणी भोजनाच्या कक्षामध्ये केलेली आहे. सर्वांनी भोजन करून जावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा मी सर्व